चोपडा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर कांदा लागवड केली जाते आणि आता सध्या लाल कांदा काढणी सुरू आहे. कांद्याला 1300-1400चा भाव आहे. परंतु यावर्षी सततच्या पावसामुळे नुकसान देखील झालेलं आहे. आपल्यासोबत कांदा उत्पादक शेतकरी आहेत, त्यांच्याकडनंच आपण जाणून घेऊया की काय यावर परिस्थिती. दादा, काय आपल्या शेतात आता कांदा काढणी सुरू आहे, तर काय परिस्थिती आहे? आता आम्ही 5 एकर कांदा काढत आहोत, पण त्याच्यात आम्हाला काही परवडेबल सारखं दिसत नाही. चिन्ह कांदा पावसामुळे पातळ झालेला होता, त्याच्या उतारा काही बसणार नाही. आणि आता जे फवारणी झाले, इतर ज्या वस्तू जे आहे खतं आहेत, यांचा भाव वाढलेला आहे, दर वाढलेला आहे. या आणि जे उत्पादक जे निघाला पाहिजे त्या संदर्भात काय वाटतं आपल्याला? आता मटेरियलचे भाव ते 3 पटीने वाढलेले आहे. त्या हिशोबाने ते भावच नाही आहे, पण निदान खर्चाने गेला असा पण भाव नाही आहे. उत्पन्नामध्ये बरोबर होऊन जातो, मटेरियलचे 3 पटीचे भाव झाले, मजुरीचे उत्पन्नामध्ये बरोबर होऊन जातोय भाव वगैरे. आणि शेतकऱ्याला असं होऊन गेलं आहे की पावसामुळे आता काहीच परवडेबल नाही आहे आणि काहीतरी भाव टिकून राहिले पाहिजे शेतकऱ्याला. पुढच्या मालाला भाव भेटेल, पुढच्या मालाला काहीतरी याच्यात नाही ते पण पुढच्या मालाला भेटेल भाव अशी आमची अपेक्षा आहे. त्यामुळे आम्ही पण थोडंफार लागवड करत आहे अजून. नाही ते या भावानुसार ते आम्हाला काही परवडत नाही. कांद्या पावसामुळे जास्त नुकसान झाली. आपण कांदा लागवड केला त्यावेळेस किती लागवड केलेला होता आणि आता त्याचं उत्पन्न किती येत आहे? 5 एकर लागवड केलेली होती, त्याच्यातून जवळपास आम्हाला 200-250 कट्टे येतील बस. तिथं कमीत कमी आम्हाला 1000 कट्टे पाहिजे होते. 1000 कट्टे पाहिजे? 1000 नको पण 500 तरी पाहिजे कमीत कमी त्या भाव. ते आता पावसापुढे कोणाचं चालत नाही, पण त्या हिशोबाने भाव नाही. गेल्या वर्षी काय भावाने आपण लाल कांदा विक्री केली होती आणि आता काय भाव सुरू आहे? गेल्या साली आम्ही 900 रुपये मनने विक्री केली होती आणि त्या वर्षी आम्हाला उत्पन्न चांगलं आलं, त्याच्यात आम्हाला फायदा झाला होता. पण यावर्षी नुकसान आहे. यावर्षी उत्पन्न कमी आहे आणि भाव थोडा जास्त आहे. म्हणजे शेतकऱ्याला जो लागलेला खर्च तो निघेल का? नाही निघणार नाही. हे मागच्या जर भाव भेटेल तर तो काहीतरी जिवंत राहील, नाही तर काही राहणार नाही. आणि आता काढणीचा खर्च, मजुरीचा खर्च वगैरे याचा काढणीचा खर्च जवळपास एका मनाला जवळपास तुम्हाला समजा ते 30 रुपये येतो. 1 मन कांदा तयार करायला 30 रुपये खर्च येतो. दादा, तुम्ही युवा शेतकरी आहे आणि कांदा लागवड मोठ्या प्रमाणावर होतो, जो भाव आहे त्या भावाप्रमाणे परवडत आहे का शेतकऱ्यांना? नाही, या भावामध्ये काहीच परवडत नाही शेतकऱ्याला. काहीतरी सरकारने केलं पाहिजे आणि लक्ष दिलं पाहिजे शेतकऱ्यांवर, ही जी आमची विनंती आहे. कारण की या भावामध्ये कांदा परवडेबल नाही आहे, पण ती कसं पावसामुळे झालं आहे त्याच्याविषयी आम्ही पण समजू शकतो. पण पुढच्या कांद्याला तरी टिकून राहिले पाहिजे भाव. म्हणजे शेतकऱ्याचा जो माल आहे त्याला हमी भाव पाहिजे शेतकऱ्याच्या मालाला. हे जे अनुदान टाकताय ते अनुदान त्याच्यात काय 5-6 हजार रुपये एकरचे अनुदान टाकताय, पण शेतकऱ्याचे तेवढं नुकसान जास्त होतं. अनुदानपेक्षा हे सबसिडी वगैरे गव्हर्नमेंटने द्यायला पाहिजे मटेरियलवर. जे जुने भाव होते तेच रेट पाहिजे मटेरियलला. 900 रुपये पोटॅश, 40 रुपये 10-20 अमुक ढमुक असे एवढेच रेट पाहिजे. जास्त रेट तेवढं उत्पन्न नाही. शेतकऱ्यांना काहीतरी कर्जमाफी किंवा सोसायटी माफी कसं काहीतरी दिलं पाहिजे सरकारने, ही जी आमची विनंती आहे. त्याच्यामुळेच काहीतरी शेतकरी जिवंत राहणार आहे. आपण पाहिलं की जे कांदा उत्पादक शेतकरी आहे त्यांचं हेच म्हणणं आहे की हमी भाव मिळाला पाहिजे. जो लागलेला खर्च तो देखील या पिकातून निघणार नाही आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी सरकारने जो खतांचा भाव आहे त्याच्यावर सबसिडी दिली पाहिजे, जे कर्जमाफी दिली पाहिजे आणि हमी भाव हा शेतकऱ्यांचा मालाला जर हमी भाव मिळाला तर शेतकरी कुठंतरी जिवंत राहील, नाहीतर तो नेहमी कर्जबाजारी राहील असे शेतकऱ्यांचं मत आहे. चोपड्याहून उमेश नगराडे, न्यूज स्टेट महाराष्ट्र.